वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला पद सोडावं लागतं आणि वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशीला संधी मिळते, ते पण कर्तृत्वाच्या जोरावर. हे वाक्य आहे राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडेंचं. काल राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा झाला आणि या सोहळ्यात लक्ष वेधून घेतलं ते धनंजय मुंडेंच्या भाषणानं. मार्च 2025मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निर्माण झालेला प्रचंड दबाव, विरोधकांचा आक्रमक पवित्रा आणि त्यानंतर अनेक महिने राजकीय शांतता. पण आज पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे. प्रश्न आहे, राष्ट्रवादीला धनंजय मुंडेंची गरज आहे म्हणून त्यांना मंत्रिपद मिळेल की त्यामागं आणखी काही मोठं राजकीय गणित दडलंय? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात काही समाज असे आहेत की त्यांचं प्रतिनिधित्व दुर्लक्षित करणं कोणत्याही पक्षाला परवडत नाही आणि त्यातलंच एक नाव म्हणजे वंजारी समाज. मग आता प्रश्न असा आहे, धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळालं तर त्यामागं त्यांची राजकीय ताकद असेल की वंजारी समाजाचं दबावाचं राजकारण? सर्व गोष्टी सविस्तर समजून घेऊयात, पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा, ओबीसी, दलित, धनगर, माळी, लिंगायत या समाजांबद्दल खूप चर्चा होते. पण गेल्या 4 दशकांत राज्याच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावणारा आणखी एक समाज म्हणजे वंजारी समाज. वंजारी समाज हा महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी गटामधील महत्त्वाचा समाज मानला जातो. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये त्यांची संख्या लक्षणीय आहे. विशेषतः बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर, नाशिक, बुलढाणा, अकोला या भागांत वंजारी समाजाचा प्रभाव दिसून येतो. खरं तर वंजारी समाजाची अचूक लोकसंख्या सांगणारी अधिकृत जातीनिहाय जनगणना उपलब्ध नाही. मात्र विविध सामाजिक आणि राजकीय अभ्यासानुसार पाहिलं तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येत त्यांचा वाटा जवळपास 2 ते 3% दरम्यान असल्याचं बोललं जातं. पहिल्या नजरेत हा आकडा लहान वाटू शकतो, पण महाराष्ट्राच्या राजकारणात 2 ते 3% संघटित मतदार वर्ग अनेक मतदारसंघांचं भवितव्य ठरू शकतात. आता प्रश्न आहे, वंजारी समाजाला राजकीय ओळख कोणी दिली? जर वंजारी समाजाच्या राजकीय इतिहासाचा विचार केला तर एक नाव सर्वात वर येतं, गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे यांच्यापूर्वी वंजारी समाजाला राज्यव्यापी राजकीय नेतृत्व मिळालं नव्हतं. 1980 आणि 1990च्या दशकात गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी राजकारणाला नवी दिशा दिली. मराठवाड्यातील ग्रामीण भागातून आलेल्या या नेत्यानं राज्याच्या सत्ताकारणात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. ते केवळ भाजपचे नेते नव्हते, ते वंजारी समाजाच्या राजकीय आकांक्षांचं प्रतीक बनले होते. अनेक वंजारी कुटुंबांमध्ये आजही गोपीनाथ मुंडेंबद्दल भावनिक आदर आहे. त्यामुळं मुंडे हे आडनाव आजही फक्त एक राजकीय घराणं नसून सामाजिक प्रतीक मानलं जातं. तुम्हाला वाटत असेल हा सगळा इतिहास सांगून मी विषय का भरकटवतोय? खरं तर विषय भरकटवत नाही आहे, तर काही विषय समजून घेण्यासाठी त्याची पार्श्वभूमी जाणून घेणंही महत्त्वाचं असतं. म्हणून हे सगळं सविस्तर सांगितलं. आता येऊया आपल्या मूळ विषयाकडं. 2014मध्ये गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं. त्यानंतर वंजारी समाजाच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला. एका बाजूला होत्या पंकजा मुंडे आणि दुसऱ्या बाजूला होते धनंजय मुंडे. विशेष म्हणजे दोघेही एकाच कुटुंबातील, पण राजकीयदृष्ट्या 2 वेगवेगळ्या पक्षांत. यामुळं महाराष्ट्रात एक अनोखी परिस्थिती निर्माण झाली. वंजारी समाजाचा प्रभावी चेहरा भाजपमध्येही होता आणि राष्ट्रवादीतही. याचा फायदा दोन्ही पक्षांना झाला. आता कालच्या घटनेबद्दल बोलायचं तर त्यांनी जाहीरपणे मनातील खंत व्यक्त करत सगळ्यांना संधी मिळते, पण मला कधी मिळणार असा प्रश्न अप्रत्यक्षरित्या उपस्थित केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील लगेचच दिलासादायक प्रतिसाद दिला. मग प्रश्न निर्माण होतो, धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं का? आणि जर मिळालं तर त्यामागं कारण काय असेल? त्यांची वैयक्तिक ताकद की आणखी काही? बरं, धनंजय मुंडे इतके महत्त्वाचे का आहेत? जर धनंजय मुंडेंची ताकद केवळ त्यांच्या भाषणांमध्ये किंवा संघटन कौशल्यात नाही, त्यांची खरी ताकद म्हणजे बीड जिल्ह्यातील सामाजिक समीकरणं. बीड हा गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. आजही बीडमध्ये मुंडे नावाचं स्वतंत्र राजकीय वजन आहे. धनंजय मुंडे यांनी 2014मध्ये पंकजा मुंडेंचा पराभव करून स्वतःचा स्वतंत्र जनाधार निर्माण केला होता. यानंतर त्यांनी अजित पवार गटातील सर्वात प्रभावी ओबीसी नेत्यांपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मराठवाड्यात मोठा जनाधार असलेले नेते मोजकेच आहेत. त्यात धनंजय मुंडे अग्रस्थानी आहेत. 2021च्या सुरुवातीला करुणा शर्मा यांनी सार्वजनिकपणे धनंजय मुंडेंविरोधात गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. त्यांनी दावा केला की त्या आणि धनंजय मुंडे अनेक वर्ष एकत्र राहत होते. तसेच त्यांना 2 मुले असून धनंजय मुंडे हे त्यांचे वडील आहेत. करुणा शर्मा यांनी स्वतःला धनंजय मुंडेंची पत्नी म्हणून संबोधले आणि माध्यमांसमोर अनेकदा आपली बाजू मांडली. त्यांच्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली, कारण त्यावेळी धनंजय मुंडे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.
सोशल मीडियावरही या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. धनंजय मुंडेंनी लगेच पत्रकार परिषद न घेता एक विस्तृत फेसबुक पोस्ट आणि निवेदन जारी केलं. यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. धनंजय मुंडेंनी मान्य केलं की त्यांचे करुणा शर्मा यांच्यासोबत अनेक वर्षांपासून वैयक्तिक संबंध होते. त्यांनी हेही मान्य केलं की करुणा शर्मा यांच्यापासून त्यांना 2 मुले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या वरिष्ठ मंत्र्याने स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबाबत इतक्या स्पष्टपणे सार्वजनिक कबुली देण्याची ही घटना अत्यंत दुर्मिळ होती. मुंडेंनी आपल्या निवेदनात असंही म्हटलं की संबंधित महिलेकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित फोटो, व्हिडिओ आणि इतर माहिती होती आणि या माहितीच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल केलं जाते. हे प्रकरण वेळोवेळी चर्चेत राहिलं, पण या प्रकरणात धनंजय मुंडेंना तात्काळ राजीनामा द्यावा लागला नाही. महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी हे प्रकरण वैयक्तिक स्वरूपाचं असल्याचं मत व्यक्त केलं. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपदावर कायम राहिले. मात्र जनमानसात त्यांच्या प्रतिमेवर याचा परिणाम झाला. विशेषतः ग्रामीण भागात आणि पारंपरिक मतदारांमध्ये या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. 2024च्या शेवटी घडलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानं मात्र सगळं चित्रच बदललं. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. तपासादरम्यान धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या व्यक्तींची नावं चर्चेत आली. वाल्मिक कराड अडकल्यानं धनंजय मुंडे खूप अडचणीत आले. विरोधकांनी थेट मुंडेंना लक्ष केलं. सरकारवर दबाव वाढला आणि अखेर मार्च 2025मध्ये धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. ही घटना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा धक्का ठरली. पण तरीही धनंजय मुंडे का संपले नाहीत? कारण महाराष्ट्रातील राजकारणात फक्त आरोपांवर राजकीय अस्तित्व संपत नाही, त्यासाठी जनाधार कोसळावा लागतो. धनंजय मुंडेंच्या बाबतीत तसं झालेलं दिसत नाही. आजही बीड आणि आसपासच्या भागात त्यांचं संघटन मजबूत आहे. अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वंजारी समाजातील मोठा वर्ग अजूनही त्यांना आपला नेता मानतो. त्यामुळे जर धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीने बाजूला ठेवलं तर याचा संदेश असा जाऊ शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वंजारी समाजाच्या सर्वात मोठ्या चेहऱ्याला दुय्यम स्थान दिलं गेलं. हा संदेश मराठवाड्यात आणि काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात पक्षासाठी धोकादायक ठरू शकतो. आता इथं आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आज महायुतीकडं वंजारी समाजाचे 2 मोठे चेहरे आहेत. भाजपकडे पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीकडे धनंजय मुंडे. जर धनंजय मुंडेंना पूर्णपणे राजकीयदृष्ट्या संपवलं गेलं तर त्याचा चुकीचा संदेश जाऊ शकतो, विशेषतः वंजारी समाजामध्ये. यामुळं महायुतीसाठी हा केवळ एका नेत्याचा प्रश्न राहिलेला नाही, तो एका प्रभावी ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न बनला आहे. मग मंत्रिपद नक्की मिळेल का? आता याचं उत्तर तसं थेट देता येणार नाही. पण जर फक्त वंजारी फॅक्टर पुरेसा असता तर धनंजय मुंडेंना याआधी राजीनामाच द्यावा लागला नसता. संतोष देशमुख प्रकरण अजूनही मिटलेलं नाही. विरोधक हा मुद्दा अधूनमधून उपस्थित करत असतात. सरकारलाही आपल्या इमेजची काळजी घ्यावी लागते. म्हणून पुनरागमनाचा मार्ग तेवढा सोपा नाही. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास सांगतो की मजबूत सामाजिक आधार असलेल्या नेत्यांना कायमचं राजकीय वनवासात ठेवणं अवघड असतं. धनंजय मुंडेंचं पुनरागमन झालं तर त्यामागे केवळ पक्षाची इच्छा नसेल, केवळ पक्षांतर्गत राजकारणी नसेल, त्यामागे असेल महाराष्ट्रातील ओबीसी राजकारणाचं गणित, मराठवाड्यातील निवडणुकीचं वास्तव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वंजारी समाजाच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न. कारण गोपीनाथ मुंडेंनंतर महाराष्ट्रात वंजारी समाजाच्या राजकारणात जे काही मोठे चेहरे उभे राहिले त्यामध्ये धनंजय मुंडे आजही अग्रस्थानी आहेत. पण खरा प्रश्न असा आहे, वंजारी समाजाच्या इतक्या मोठ्या राजकीय चेहऱ्याला महायुती आणि अजित पवार गट किती काळ सत्तेबाहेर ठेवू शकतील? आणि याच प्रश्नाचं उत्तर पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकतं. दरम्यान तुम्हाला काय वाटतं? महायुतीत पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची संधी मिळेल का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि थोडक्यातला सबस्क्राईब करा.